राजा, आत्ता आपण इथं आहोत पोलादपूरच्या घाटाजवळ। इथनं रायगडाकडे जायला 3 रस्ते आहेत। एक रस्ता म्हणजे निजामपूरकडनं पाचाड आणि तिथनं रायगड। यो दुसरा रस्ता यो आहे देशमुखवाडीकडनं खूप लढा बुरुज आणि तिथनं जातोय तो वाघबिळाकडं। आणि ह्यो तिसरा रस्ता यो जातोय बीरवाडीकडनं थेट रायगडवाडीकडं आणि तो तसाच लिंगाणा आणि रायगडाच्या मागे निघतोय। पण इथं निजामपूर जवळ तो सय्यद मुल्ताफिद खान आपल्या फौजेबरोबर ती वाट रोखून उभा आहे। आणि हा दुसरा मार्ग बीरवाडीकडून रायगडवाडीकडे जाणारा, बीरवाडीकडून महाडकडे वाहणारी ही सावित्री नदी, या नदीला चांगलाच पूर आला अशी खबर आहे। त्यामुळे उरला फक्त एकच मार्ग। राज, इथनं कडनं वाहणाऱ्या या नांदगाव नजीकच्या गांधारी नदीला बी पूर आलाय म्हण। हा पर जवळच्या रस्त्यानं देशमुखवाडी गाठता येईल बघा। लागलीच मोर आपलं टेहळणी पथक पाठवतोय। एकदा का ते माहिती काढून आलं म्हणजे आपण एकदम। संताजीराव, एवढा वक्त नाही आपल्याकडं, आपल्याला जल्दीने निघाय हवं। संताजीराव, जोखीम मोठी आहे। राजन राणी साहेब बरोबर आहे ती। आजूबाजूला समधीकडे मुघल पसरलाय, हल्ला झाला तर तो मोडून काढू। संताजीराव, धनाजीराव, एक फार वाईट खबर आहे। हुजूर, हुजूर। कौन है? क्या है? खलीफा है हुजूर। या अल्लाह! जाओ जाओ, बादशाह सलामत के बंदे को पैगाम दो, बादशाह सलामत को नींद से जगाओ। लेकिन हुजूर, इस वक्त इसी वक्त, यही तो पाक वक्त है, यही तो पाक वक्त है, और इसी वक्त का बादशाह सलामत बेसब्री से इंतजार कर रहे थे। मुघली फौजेने आपल्याला चारी बाजूंनी घेरलंय। त्यांचा फौज फाटा अफाट आहे। काय? घात झालाय आपला। जगदंब, वक्त बाका आहे। मुघली गिधडांच्या विळख्यात कोंडून पडलो आहोत। आता मरण नाही तर शरण। पण शरण जाण्या इतपत आपण लाचार हरगिज नाही आणि मरण तर पाठीवर बांधूनच फिरतो आपण। पण स्वराज्य अबाधित राखण्यासाठी आपल्याला इथून निसटायलाच पाहिजे। संताजीराव जी, इथून बाहेर पडण्यासाठी अन्य कोणताही मार्ग नाही? नाही राणी साहेब, हे बघा, इथनं रायगडावर जायला 3 रस्ते आहेत, पर यावर सय्यद अब्दुल्ला, मुल्ताफिद खान आणि फतेह खान मोठा फौज फाटा घेऊन वाट अडून उभा आहे। तेव्हा माघारी वळलेलंच बरं। ते आहेच, पण आता प्रतापगडालाही वेढा पडू लागल्याने परतीचे दोरही कापले गेलेत। तारा, आपल्या अंतर्मनीचा आवाज ऐकायला हवा होता आम्ही। आमचा निर्णय साफ चुकला, साफ चुकला। काय केलं आम्ही? आमच्या आग्रहास्तव आम्ही आमची फौज हे स्वराज्य अगदी शत्रूच्या मुखात आणून सोडलं। अक्षम्य गुन्हा केला आम्ही। आबासाहेब, दादा महाराज, आम्हास क्षमा करा। क्या सचमुच हमारी फौज ने राजा राम को चारों तरफ से घेर लिया है और उसे भागने छिपने के लिए कोई जगह नहीं है? नहीं नहीं नहीं,
हम जरूर कोई ख्वाब, या अल्लाह, नहीं ख्वाब तो नहीं। आलमपना ये बिल्कुल सच है, ये खबर पक्की है जी। इतनी खुशी तो हमें ईद का चांद देखने पर भी नहीं मिलती। वज़ीर आज़म, माँ बदौलत की मेहर नजर होगी आप पर। अगर आप राजा राम को हमारे सामने जंजीरों में जकड़कर पेश करेंगे, मुंह मांगा इनाम पाएंगे। जरूर आला हजरत, जरूर। उस काफर राजा राम को गिरफ्तार करके हम आपके सामने उसे पेश करेंगे। राजा राम स्वराज। स्वारींनी जास्त मनाला लावून घेऊ नये, पण जे काही करत आहात ते या रयतेसाठी, या शिवदौलतीसाठी, आणि हे फक्त आम्हीच नाही तर सारेच जाणतात। राजे प्रकृतीचा नियम विसरून चालणार नाही। जेवढे संकट मोठे तेवढे मोठे यश। भयान अंधारानंतर सूर्यनारायण उगवतीला येतो आणि 28 तापात सर्व आसमंत उजळून टाकतो। राजे आबासाहेबांनी देखील पुरंदराचा तह केला। अवघ स्वराज्य मुघलांच्या घशात गेलं, पण आबासाहेब खचले नाहीत। उलट आग्र्याच्या कैदेतून सुटल्यावर मोहिमांचा सारीपाठ मांडला आणि तहात दिलेले सर्व किल्ले परत मिळवले। तो काळ वेगळा होता तारा। त्या वक्ती आबासाहेबांच्या जीवाला जीव देणारे सवंगडी होते। आता कारभाऱ्यांच्या, शिलेदारांच्यात ना एकी ना जिव्हाळा। संताजीराव आणि धनाजीरावांसारख्या दुधारी समशेरी अजूनही स्वराज्याच्या म्यानात आहेत। ही राम राणी भद्रकाली सम खडक घेऊन तुमच्या बरोबर रणांगणात उभी राहील। राजे, ही वेळ खचून जाण्याची नाही। हाती समशेर घेऊन मुघलांचा संहार करण्याची वेळ आहे। राजे, चलावं। सर्व धारकरी आपली वाट पाहत आहेत। अवघ स्वराज्य आपल्याकडे आशेने पाहत आहे। राजे, स्वराज्य भवानी आपल्या हजार हजार हातांनी तुमच्या पाठीशी उभी आहे। आता जीवात जीव आणि श्वासात श्वास असेपर्यंत आपल्याला हे स्वराज्य अबाधित ठेवायचंय। होय तारा, आता कटून मरू, पण हे स्वराज्य अबाधित ठेवू। जरूर आला हजरत, जरूर। हम आपकी ये ख्वाहिश दिलो जान से मेहनत करके पूरी करेंगे, लेकिन एक इल्तजा है आपसे। बेखौफ बोलो असद, बेखौफ बोलो। आला हजरत, उस काफर राजा राम को गिरफ्तार करने के बाद हम अपने इन्हीं हाथों से उससे तड़पा तड़पा कर मारना चाहते हैं। संभा को गिरफ्तार करने के बाद जरूर ख्वाहिश थी हमारी, लेकिन मौका नहीं मिला। अल्हम्दुलिल्लाह, जरूर असद, जरूर। आपकी ये ख्वाहिश हम जरूर पूरी करेंगे। जब तक राजा राम सामने नहीं आता, हमें नींद नहीं आएगी। असद, हमारे सारे सालारों को पैगाम भेजो, लिखो। राजा राम को जल्द से जल्द हमारे सामने बंदी बनाकर पेश किया जाए। और हाँ, छापाबाज समता से बच के रहना। वो राजा राम को छुड़ाने की कोशिश करेगा, जरूर करेगा। म्हणजे थोडक्यात सांगायचे तर इथून बाहेर पडण्यास आता मार्ग नाहीच। तर नाही, एक मार्ग आहे, पण त्यासाठी मुघल फौजेला अंगावर घ्यावं लागेल। ते संख्येनेही जास्त आहेत आणि ताज्या दमाचेही आहेत। असू दे की, राजसनी आणि राणी साहेबांनी इथनं बाहेर काढण्यासाठी आम्ही आमच्या प्राणाची बाजी लावू। मग आमच्या देहाची खंडोळी झाली तरी बेहत्तर। तारा, कसल्या विचारात मग्न आहात? आता विचार करायचा वक्त संपला।
आता समाचार घ्यायचा वक्त आहे. या समशेरीनं पराक्रमाची शर्त करू. लढता लढता मरू, नाहीतर मारता मारता गनीम कापत मुघली सेना सागर पार करू. आई जगदंबेच्या मनी असेल तेच होईल. आज थोरले छत्रपती असते आणि त्यांच्यावर असा प्रसंग गुजरला असता, ते असे अडकले असते, तर त्यांनी काय केलं असतं? आबा, शिवाजी राजे सिद्धीच्या वेढ्यात पन्हाळगडी अडकलेले. मग ते तिथून कसे सुटले? वेढा तर कडकडीत होता. मग ते वेढा फोडून निसटले का? नाही ताराव, आपलं राज लय चालाक. अशा वेळेला राजाने शमशेर नाही वापरली तर त्यांनी कृष्णनीती चालवली. या गडाला पुरता येडा पडलेला होता. अशा वेळेला आपल्या राजांनी तहाचा निरोप धाडला आणि मोगली छावणी गाफील ठेवली. आणि मग काय, एकाच वेळेला 2 पालख्या निघाल्या, एक हिकडनं आणि एक हिकडनं. त्या हिकडच्या पालखीतनं आपलं राज सुखरूप विशाळगडी पोचलं. पण हिकडच्या पालखीत असलेलं शिवाकाशीत जसे थोरले छत्रपती पन्हाळगडाच्या वेढ्यातून निसटले, तेव्हा वीर शिवाकाशीत थोरल्या छत्रपतींचे तोताया बनून गेले. असे काही झाले तर आमास ती सोडून आता कुठं बी जायचं नाही. आणि म्या काय करायचं जी? येळ आली म्हणजे कळलंच, आणि ती येळ जल्दीच येईल. लाख मोलाचं बोलला सर राणी साहेब, मार्ग सापडला. धनाजीराव, पण आपल्याकडे राजाराम महाराजांचा तोताया नाहीये. हाय, हुबेहूब राजांवानी दिसतोय. रायाजी, ओ रायजराव, काय हो हे धनाजीराव? अहो ह्यो रायाजी तर हुबेहूब आपल्या राजनवानी दिसतोय. रायजराव, घरी कोण कोण असतंय तुमच्या? आंधळा बा आहे आणि म्हातारी यायची. लगीन केलंच नाही वय? नाही जी, सौराज्यासाठनं लढायचं असं सपन बघत लहानाचा मोठा झालो. लढता लढताच मरायचं असं ठरवलंय म्या, म्हणून नाही केलं जी. जीव गेला म्हणजे आईन बाचं काय वय? पोरानं त्यांच्या 42 पिढ्यांचा उद्धार केला म्हणून अभिमान वाटेल त्यासनी माझा. हा जीव सौराज्यासाठनं जगला तरी येळकोट आणि मेला तरी येळकोट. रायाजीराव, आयाची कूस धन्य केली सा बघा तुम्ही. आता काय बी म्हणू नका सर. झाल्यानं बी कधी कधी शिपायाचं ऐकावं. खंडूजी, तुम्हासनी राजासनी घेऊन या मार्गाने जायचं आहे. अहो पर तिकडे ती मुघली फौज आपली वाट अडवून बसली आहे, आणि राजांचा जीव धोक्यात घालणारी कुठलीही मोहीम. अहो ऐकून तर घ्या आधी. हे बघा, तुम्ही तुमची तुकडी घेऊन मोहर जायचं. मुघल तुमच्या पाठीवर येईल, पर त्यांच्याशी लढायचं नाही, फक्त हुलकावणी द्यायची. आणि राजासनी जेवढं जमल तेवढं लांब घेऊन जायचं. आणि अशी वेळ आली का आपण पकडला जातोया, तेव्हा जीव गमवायचा नाही, शरणागती पत्करायची.
पण राजासनी शक्य तेवढ्या लांब नेले. जावा आपापली फौज तयार करा. संताजीराव, राज तुम्ही सांगाल ते करायला मी तयार आहे. फक्त ही तुमची कापड आणि दागिनं घालायला लावू नका सा. माझा तो वकूब नाहीच. अव खुद्द छत्रपतींचं दागिनं आहे. नाहीच नाही. रायाजी, तुम्ही आता छत्रपती आहात, निधन मुघलांसाठी तरी काय बी गफलत करू नका सा. रायाजी, काय बोलावं आम्ही तुमच्या स्वामीनिष्ठेला. समोर मृत्यू दिसत असताना या शिवदौलतीसाठी साक्षात मृत्यूला कवटाळायला निघाला. रायाजी, तुमच्यासारखे मावळे आहेत म्हणून स्वराज्याची राजमुद्रा आसमंतात झळकते. राणी साहेब, राजांचं सोंग वाटवाया चाललो म्या. माझ्या आई आणि बाची पुण्याई थोर शिवपुत्राची कापडा अंगावर चढवाया मिळाली मला. रायाजी म्हणून जगण्यात मोठेपणा नाही जी, पण राजाराम राजा म्हणून मरण्यात मोठेपणा आहे. या स्वराज्यासाठी जीव कुर्बान करण्याची संधी मिळाली. तो जीव धन्य झाला बघा. राणीसा, स्वराज्यावर मायेचा पदर पसरवतासा तुम्ही. माझ्या माघारी माझ्या आई बाची काळजी घ्या. येतो म्या. याद रहे, हमारा एक भी हसम, एक भी सालार कोई सो नहीं सकता. जो भी नींद में दिखाई देगा उसका कत्ल कर दिया जाएगा. वजीर सल्तनत आसद खां साहब का हुक्म है, उस मरहट्टों के राजा को, उस राजा राम को गिरफ्त किया जाए, जिंदा या मुर्दा. जो भी उसे गिरफ्त करेगा उसे बड़ा इनाम, जागीर इनायत की जाएगी और उसका हकदार हमें होना है. आमीन. बस अल्लाह ताला की मेहर नजर हो. वो राजाराम यहाँ से भागने की सोचे. हुजूर, हुजूर, मराठा की एक फौज की टुकड़ी हमारी ओर आ रही थी, हमने उन्हें घेर लिया है. प्रल्हाद पंत, शंकराजी पंत, संताजीरावांना हा मुलूक आपल्या तळ हाताप्रमाणे तंतोतंत माहिती आहे. आता सवाल जवाबाचा वक्त संपलाय. संताजीराव आपल्याला इकडनं सुखरूप बाहेर काढतील. राजा, तानाजीरावांनी लय नामी युक्ती काढली. तुम्ही अजिबात चिंता करू नका. औरंग्या,
रामसनी मातीत गाड्या बघतोस ना मग, पण ते तुझ्या बाला बी जमणार नाही. आता कोण कोणासनी धूळ चारतो या ते लवकरच समजल. कितना भागोगे लईन? भगोड़ों की फौज है ये. आंखें नीचे बच्चात. कितने दिन हमसे बचकर कितने दिन भाग सकते हो? बोलो, क्या तुम ही राजाराम हो? बोलो.